कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचारासाठी कदमवाडीमधील विठ्ठल चौक इथं जाहीर सभा पार पडली। यामध्ये बोलताना महिला काँग्रेसच्या नेत्या भारती पोवार यांनी कोल्हापूरमधील पेठांनी राजू लाटकरांसोबत राहायचं ठरवलंय, त्यामुळे त्यांचा विजय आत्ताच निश्चित झाला असल्याचं सांगितलं। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांच्या कोल्हापुरातील सभेचा समाचार घेताना भारती पोवार यांनी ते हिंदू मुस्लिम विभाजनाशिवाय काहीच बोलू शकत नाहीत असं सांगितलं। भारती पोवार यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत महाडिकांवरही निशाणा साधला। राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं की हा जो देशामध्ये विकास चाललेला आहे तो सारा विकास भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यापासून सुरू आहे। त्याच धनंजय महाडिकांना मी विचारू इच्छिते, शिरोलीमध्ये असणारा जो पेट्रोल पंप आहे महादेवराव महाडिक साहेबांचा, तो पंप या देशाचे बी शंकरानंद रेड्डी हे पेट्रोल मंत्री होते, काँग्रेसची सत्ता होती, त्यांच्या सहीला यांना यो पंप मिळालेला आहे। मग या देशाचा विकास काँग्रेसने केला की नाही? काँग्रेसने या देशाच्या विकासाबरोबर अशा या बांडगुळांचा बी जरा विकास जास्तच झालेला आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही। काय नाही केलं यांच्यासाठी काँग्रेसनं? कॉम्रेड अतुल दिघे यांनी गुंड आणि पैसे खाणाऱ्याला या निवडणुकीत गाडायचं असं आवाहन केलं। राजेश क्षीरसागर यांच्यावर टीका करताना दिघेंनी सीपीआरमधील कर्मचाऱ्यांच्या पगारातून वर्गणी घेणारा एवढा खालच्या पातळीवरचा माणूस बघितला नसल्याचं सांगितलं। माजी नगरसेवक तौफिक मुल्लानी यांनी महायुतीनं जाती धर्मांमध्ये भांडणं लावून मतं मागण्याचा धंदा सुरू केला असून महाविकास आघाडीचं सरकार आणून जनतेनं यावर उत्तर द्यावं असं आवाहन केलं। राजू लाटकरांच्या रूपानं सर्वसामान्य घरातील तरुणाला खासदार शाहू महाराज छत्रपती आणि आमदार सतेज पाटील यांनी संधी दिली असून लाटकर यांना कदमवाडी परिसरातून सर्वाधिक मताधिक्य देऊया असं आवाहनही मुल्लाणी यांनी केलं। आपचे संदीप देसाई यांनी लोकसभा निवडणुकीवेळी राज्यघटना वाचवण्यासाठी लढा दिला होता। आता या राज्यघटनेची पारदर्शी अंमलबजावणी व्हावी यासाठीचा हा लढा असून बटेंगे तो कटेंगे सारखे तरुणांची माथी भडकवणारे शाहूनगरीत चालणार नाहीत असा टोला लगावला। कॉम्रेड रघुनाथ कांबळे यांनी महायुतीचं सरकार हिटलर आणि मुसोलिनीच्या विचारांचं असून विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता राजेश लाटकर यांना निवडून देत सत्ता परिवर्तनामध्ये कोल्हापूरचं योगदान देऊया असं आवाहन केलं। कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे यांनी ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती, खुद्दार विरुद्ध गद्दार अशी असल्याचं सांगत एका सर्वसामान्य कुटुंबातील सर्वसामान्य राजू लाटकर यांना निवडून द्या असं आवाहन केलं। राजू लाटकर यांनी लुटारूंचे नेते कोल्हापूरमध्ये पाय पसरतायत, पण इथली जनताच त्यांचा बंदोबस्त करेल असं सांगत राजेश क्षीरसागर यांच्यावर घणाघाती टीका केली। नुसत्या घोषणा, टक्केवारी, गुंडगिरी, दादागिरी, बिल्डरांना धमकी, व्यापाऱ्यांना त्रास, उद्योजकांना त्रास, सर्वसामान्य माणसांना त्रास, शेजाऱ्याला दादागिरी, शेजाऱ्याच्या पत्नीला सुद्धा मारहाण। कोण महिलेला मारहाण करतं का? किती वाईट असू दे, व्हिडिओ बघितला का नाही? मग या सगळ्याचं उत्तर निवडणुकीला मागायचं का नाही? अशी प्रवृत्ती थांबवायची का नाही? एकीकडे आम्ही पण 25-30 वर्ष कार्य करालोय, होऊन जाऊ दे त्यांच्या पण कामाची चर्चा आणि आमच्या पण कामाची चर्चा जाहीर। आज अखंड कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीकडे नुसतं कोल्हापूर जिल्हा नाही तर महाराष्ट्र अखंड देश बघायलाय, अखंड देश बघतोय। धनशक्ती जिंकणार का जनशक्ती जिंकणार? धनशक्ती जिंकणार का जनशक्ती जिंकणार? गोरगरिबांच्यातून आलेला प्रामाणिक कार्यकर्ता जिंकणार का धनाढ्य भ्रष्ट प्रवृत्ती जिंकणार? कोण जिंकणार? कार्यकर्ता जिंकणार का भ्रष्ट नेता जिंकणार? हे ठरवायचं काम हे तुमचं आहे। आमदार सतेज पाटील यांनी राज्यात परिवर्तन होऊन महाविकास आघाडीची सत्ता येणार हे निश्चित असल्याचं सांगितलं। विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीमध्ये रंगलेल्या उमेदवारी नाट्याचा संदर्भ देत आमदार सतेज पाटील यांनी महाडिकांनी कदमवाडीतील इच्छुक उमेदवाराचा केसानं गळा कापलाय असा टोला लगावला। 2,70,000 करेक्ट कार्यक्रम झालेला आहे।
त्यांना जनतेनं या कोल्हापुरातल्या नाकारलं. आता त्याच धनंजय माडकांनी भीमराव पवार साहेब तुमच्या कदमवाडीचा या ठिकाणी केसानं गळा कापला. परवा मला 2 खासदार, एक खासदार आणि एक माजी खासदार सत्ताधारी पक्षाचे हे मुख्यमंत्र्यांच्या बरोबर होते. धनंजय माडिक होते, तुमच्या भागातले इच्छुक उमेदवार हे वर्षा बंगल्यावर होते आणि धनंजय माडकांचे चिरंजीव सुद्धा होते. आज ज्यावेळी बैठक व्हायची त्यावेळी ते म्हणायचे इथल्या उमेदवाराला तिकीट द्या, इथला उमेदवार बाहेर आला की म्हणायचे माझ्या पोराला द्या. आणि हे बाहेर येऊन कुणी सांगितलं? तिथं असणारे एक आजी आणि माजी खासदारांनी त्यांना सांगितलं. कधी तर तुम्ही भेटलं तर विचारा हे खरं आहे का नाही. त्यांनी सांगितलं. म्हणजे जी माणसं स्वतःच्या घरच्या लोकांचा केसानं गळा कापतात ती तुम्हा आम्हाला काय न्याय देणार हे जनतेनं या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. महाविकास आघाडी सरकारच्या सर्वसामान्यांच्या हिताच्या जाहीरनाम्याची अंमलबजावणी करण्यासाठी राजेश लाटकर यांना विजयी करा असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं. या शहराची सूत्र एका चांगल्या माणसाच्या ताब्यात द्यायची असेल, गुंडगिरी बाजूला ठेवायची असेल, ब्लॅकमेलिंग बाजूला ठेवायचं असेल, या शहराला एक चांगलं रूप द्यायचं असेल, गरीबाचा आमदार करायचा असेल, मोटरसायकलवरनं हात केलं की थांबणारा आमदार करायचा असेल तर एकच पर्याय आहे, ते म्हणजे राजू लाटकर. हाच पर्याय आहे. या कोल्हापूरच्या लोकांना या ठिकाणी नाही. पत्रकार निरंजन टकले महायुती सरकारच्या कारभाराची उदाहरणं देऊन पोलखोल केली. डी.वाय. पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून कदमवाडीच्या अर्थकारणाला गती मिळाली असून पाटील कुटुंबीय नेहमीच कदमवाडी वासियांच्या सोबत असून यापुढे सुद्धा डी.वाय. पाटील परिवाराची दारं सर्वसामान्यांच्या मदतीसाठी 24 तास खुली राहतील अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी माजी महापौर भीमराव पवार, राजेंद्र आत्ताळकर, संभाजी खवरे, उदय फाळके, संयुक्ता घाटगे, सीमा भोसले, दीपकसिंह पाटील, निलेश भोसले, उज्ज्वला चौगुले, तात्यासो पाटील, बाजीराव जाधव, लक्ष्मण जानकर, दिलीप पवार यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.